मग काय बाबांच्या प्रश्नाचं उत्तर तर हवंच ना. मित्राला समजावत सांगत होते की तू हे सर्व कमावत असताना पुन्हा ती दूर केलीस. तुझे भावांशी वाद झाले, तुझे हळूहळू मुलं मोठी झालीत आणि तू कामच करत होतात. त्याचसोबतची बायको तुझ्यासाठी आयुष्यभर उभी होती, तिच्याही भावनांची. त्यावेळेस तू कदर केली नाही, तू तुझ्या कामाला महत्व दिलं. आज बघ तुझं उतरतं वय आलं, आता शरीर सकलं, तू म्हणतो माझ्या जीवनाचं स्वार्थक झालं. तर मग मला सांग, तुला पण सोबत हवी आहे ना. आता तू आयुष्यभर त्यांना दुर्लक्षित केल्यावर तुझ्याकडे कोण असणार आता तुला या गोष्टी, आणि तू आता त्यांच्याकडूनही आपुलकीची अपेक्षा करू शकत नाही ना. कारण वेळ गेल्यावर पैसा परत मिळू शकतो, पण तुटलेली नाती आणि तुटलेल्या भावना या तू परत जोडू शकत नाही ना. खरी श्रीमंती ही बँकेच्या पैशात नसते, तर ती आपल्या माणसाच्या सोबतीत असते. तू आज जीवनाचं स्वार्थक झाले असं म्हणू शकत नाही, कारण तुझ्या जवळची एकही व्यक्ती अशी आहे का की तिला आता उतरत्या वयात सोबत राहून सर्व गोष्टी सांगू शकतो. नाही ना. यासाठी श्रीमंत होण्याच्या नादात नाती गमावणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. राधे राधे. मग काय बाबांच्या प्रश्नाचं उत्तर तर हवंच ना. मित्राला समजावत सांगत होते की तू हे सर्व कमावत असताना पुन्हा ती दूर केलीस. तुझे भावांशी वाद झाले, तुझे हळूहळू मुलं मोठी झालीत आणि तू कामच करत होतात. त्याचसोबतची बायको तुझ्यासाठी आयुष्यभर उभी होती, तिच्याही भावनांची. त्यावेळेस तू कदर केली नाही, तू तुझ्या कामाला महत्व दिलं. आज बघ तुझं उतरतं वय आलं, आता शरीर सकलं, तू म्हणतो माझ्या जीवनाचं स्वार्थक झालं. तर मग मला सांग, तुला पण सोबत हवी आहे ना. आता तू आयुष्यभर त्यांना दुर्लक्षित केल्यावर तुझ्याकडे कोण असणार आता तुला या गोष्टी, आणि तू आता त्यांच्याकडूनही आपुलकीची अपेक्षा करू शकत नाही ना. कारण वेळ गेल्यावर पैसा परत मिळू शकतो, पण तुटलेली नाती आणि तुटलेल्या भावना या तू परत जोडू शकत नाही ना. खरी श्रीमंती ही बँकेच्या पैशात नसते, तर ती आपल्या माणसाच्या सोबतीत असते. तू आज जीवनाचं स्वार्थक झाले असं म्हणू शकत नाही, कारण तुझ्या जवळची एकही व्यक्ती अशी आहे का की तिला आता उतरत्या वयात सोबत राहून सर्व गोष्टी सांगू शकतो. नाही ना. यासाठी श्रीमंत होण्याच्या नादात नाती गमावणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. राधे राधे.